हॅलो गाईज, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. इशिका पुणेकर. कसा आहे माझा OOTD हेअर वॉश केलं गाईज. सगळ्यांना श्रावण मासारंभाच्या सगळ्यांना शुभेच्छा. म्हणजे श्रावण आजपासून चालू झाला आहे, तर सगळ्यांना शुभेच्छा. तर आता मी एवढी तयार काय झाली आहे, तर मी चालली आहे मंदिरामध्ये. कारण कालचं ब्लॉग बघितल्याप्रमाणे ब्रह्मकमळ आलं होतं ना, तर ते ब्रह्मकमळ तर रात्री पूर्ण ओपन झालं, आता पुन्हा सकाळी पुन्हा क्लोज झाला आहे. त्याला आपण मग आता जाऊ मंदिरामध्ये नेऊ. आणि खालची रांगोळी ते तसंच बरं वगैरे पूर्ण सुकून गेलं. इकडं आवरती आहे मम्मी. आणि मग देवपूजा बाकी आहे, देवपूजा करायची. भरपूर कामं आहेत आज. म्हणजे श्रावण चालू झालाय तर घरबीर आवरणं पण गरजेचं ना. तर देवपूजा करायची. देवपूजा तसाच राडा पडला, पण म्हणलं पहिले मग आपण काय करू, मंदिरात जाऊन येऊ. कारण देवपूजेला टाईम लागणार आहे मला. तर देवपूजा करू वगैरे सगळं ठीक आहे. कसं वाटतं ड्रेस मला सांगा गाईज. आणि कोणाकोणाकडे पाऊस चालू आहे ते सांगा, कारण पाऊस पण चालू आहे. भुरभुर भुरभुर येत जा करतो तो पाऊस आमच्याकडे. लवकर गाईज 5K फॅमिली कंप्लीट करायची, असं सपोर्ट करा. आणि आपण 5K फॅमिली पण जवळच आलो आहे, थोडंसंच राहिलेत. लवकर 5K नंतर 10K. पहिले 5Kचं सेलिब्रेशन यावेळेस करणार आहे मी. आणि अजून काय बोलू, पावसात जायचं आहे आता आपल्याला. मग आल्यावर दाखवते पूजा कशी करते. मंदिरात चालले मी. अरे हे सोडले माझे काहीच. पावसाचं वातावरण आहे, पूर्ण पाऊस सगळीकडे भरपूर चालू आहे. आणि चालले मंदिरामध्ये. ह्याच्यात आहे ब्रह्मकमळ. इकडून भरपूर होते मम्मी फुलं. किती सारे फुलं आहे. माझा फोन काढ ना तू. फोन चालते मग इकडे असेल ना धोत्र्याचं खोली, ते आहे ना. हे इथलं घे वाटलंस. इथे आहे धोत्र्याचं फूल. तर धोत्र्याचं, ब्रह्मकमळाचं आणि चांदी पाटकाचं फूल घेऊन आम्ही चाललो आहे. तर गाईज आम्ही नंतर आलो मंदिरामध्ये. आणि मग बघू शकता स्वामी समर्थ, पांडुरंग आणि महादेव हे एकत्रच मंदिर होतं. तर खूप मस्त होतं. बघू शकता पुढं तुम्ही पूजा वगैरे कसं काय केलं आहे आम्ही. बघा धोत्र आणि भरपूर आहेत. मला पूजा करायची असते तरी मम्मीच करते. हा आहे मंदिराचा परिसर. क्या मंदिर में अभी
तर गाईज तुम्ही सपोर्ट करताय, खूप छान वाटतंय. आणि असा सपोर्ट राहू द्या. एकच मिनिट हा. असा सपोर्ट राहू द्या, कायम तुमचा सपोर्ट पाहिजे मला. आणि लवकरच आपले 5K पण होतील. माहिती आहे, हा व्हिडिओ तुम्ही 5K सबस्क्रायबर झाल्यानंतर बघत असाल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. 5K लवकर होतीलच आपले. असंच पुढं पुढं जायचं आहे, कारण माझ्यासाठी एक एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचं आहे. काय सांगू, कॅमेरासमोर बोल नाही एवढं अजून पण नाही जमत मला. एवढे 5K तरी कंप्लीट केलं आहे, पण नाही जमत एवढं 5K. घरात बोलून घेते, पण बाहेर माहिती नाही काय होतं, कारण लोक एकदम वेगळ्याच नजरेने बघतात ना. तर काय नाही, इमोशनल नाही व्हायचं आपल्याला. बस पुढं जायचं आहे. सगळ्यांनी असंच सपोर्ट करा असं म्हणणं आहे माझं. बस काय नाही बघा, वातावरण थंड आहे आमच्याकडे खूप. म्हणून असतं ना, बाहेर आलं की थंडी वाजते. आणि श्रावणाची स्टार्टिंग झाली, ब्रह्मकमळ मस्त सगळं छान चालू आहे. म्हणजे एक यूट्यूबची ग्रोथ मला चांगली पुढे अजून करायची, की मला असं वाटतं की काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी स्वप्न पूर्ण करायची आणि लवकरात लवकर असं स्वतःच्या घरामध्ये जायचं आहे अशी इच्छा आहे खूप. तर ते तर होणारच आहे, डेफिनेटली होणार आहे. कधी आज नसतं उद्या तर होणार, म्हणजे कधी ना कधीतरी होणार असं वाटतं आहे. तर फक्त तुमच्या सगळ्यांचे साथ सपोर्ट पाहिजे आहे. ब्लॉग्स कसे बनवते मी सांगा, अजून काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे बिंदास सांगा तुम्ही. मी नक्कीच त्याच्यावर काम करेन की काय अजून काय म्हणता ब्लॉग्समध्ये अजून काय सुधारणा पाहिजे. कुठल्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओजमध्ये इनडोअर आवडतात का आउटडोअर आवडतात नक्की सांगा. आणि बघू मग आपण तशानुसार काम करू. सगळं व्यवस्थित, सगळं छान छान अजून मी तुम्हाला कंटेंट टॉपिक आणण्याचा प्रयत्न करेन. भरपूर टॉपिक्स आहेत बघा. आता सण वगैरे सगळे चालू होणार आहेत, तर खूप छान छान टॉपिक्स वगैरे करू आपण लवकरात लवकर. अजून कोणाला माझ्यामुळे जर कोणाला सपोर्ट होत असेल तर मी नक्की सगळ्यांना मोटिवेशन पण देईन. जर माझ्याकडून असेल तसं म्हणलं तर मी वयाने लहान आहे, तर भरपूर लोक आहेत मला की माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आणि भरपूर नाही, तसं ऑलमोस्ट सगळेच आहेत. मोजकेच माझ्या एवढे येत असतात आणि सांगतात. तर छोटे असू का मोठं, क्रिएटर आहे. एक इच्छा आहे, इच्छाशक्ती की काहीतरी म्हणजे दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं निवडलं आहे, म्हणूनच मी ह्याच्यात उतरले आहे. असं काही नाही. तर बघ हा गाईज कसं वाटतं सांगत चला आणि सपोर्ट घ्या. काय जर चुका होत असेल तर माफ करत चला. तुमची छोटी बहीण आहे असं समजून. काय चुका होत असेल तर नक्कीच सांगत पण जा, कारण तुम्ही नाही सांगत तर कोण सांगणार आहे मला. ठीक आहे, तर मी या क्षेत्रामध्ये नवीनच आहे. भले मी म्हणत असेल की 5 वर्ष झालेत. 5 वर्ष शिकण्यातच झाले आहेत. 5चा एक्झॅक्ट नाही माहिती, 5-6 वर्ष झाले. कारण ID जी काढलेली आहे, ID 2019मध्ये काढलेली दिसते आहे. पण 19मध्ये नाही काढून ती मी एकदम अशी ब्लॉगिंगसाठी चालू केली. ती म्हणजे 2023-24ला मी चालू केली आहे. तर असंच तुमचं सपोर्ट राहा, थोडी पुढं घेऊन जाऊ. आज 5,000ला गेली आहे म्हणायचीच आहे. 5,000 होतं चालले, ऑलमोस्ट थोडेसे बाकी आहेत. आणि मग 10K असं स्वप्न पुढं. म्हणजे हेच नंतर दिवस आठवायला राहतील आपल्याला की नाही, छोट्या आता तुम्ही कशी मी पुढे गेली आणि हेच मला बघायला राहतील. तेच मग जुने ब्लॉग्स बघेल की कसे लोक, खूप लोकांचं फेस केला आहे. तर काय नाही, बस एक मनातली गोष्ट शेअर केली की कसं काय वाटतं, काय असतं बिहाइंड द सीन. एक छोट्याशा क्रिएटर गाव आहे ना, मी छोटीशी ती लाईफ जगते आहे. बस बाकी काय नाही. अजून तुम्हाला असंच माझे अनुभव शेअर करत राहील. फक्त सपोर्ट करा. आजच्यासाठी एवढंच बस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. आणि सगळ्यांना श्रावण महासंभाच्या खूप शुभेच्छा. माहिती हा ब्लॉग तुम्ही 5K झाल्यानंतर बघताय. तर थँक्यू फॉर सपोर्टिंग. बाय.